नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशन मध्ये आपण नोकरी करत अभ्यासातील गॅप कसा भरून काढावा याबद्दल सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय। पेपर 1 चा असू द्या, पेपर 2 चा असू द्या, तुम्ही कार्यरत शिक्षक असू द्या, ॲज अ गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट शाळेवर, पण अशा पद्धतीने जर तुम्ही स्टडी प्लॅन केला तर भविष्यामध्ये तुम्हाला महाटीटी सारखी परीक्षा अजिबात अवघड जाणार नाही। सर्वात प्रथम तुम्हाला मला सर्वांनाच माहित आहे की आपली टीईटी एक्झाम कधी होणार आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, सर टीईटी एक्झाम कधी होणार? तर मी एक फिक्स सांगेल, जून किंवा जुलै महिन्यामध्ये टीईटी एक्झाम होणार आहे। आणि नवीन नियम अजून एक आणलेला आहे, आता तुम्हाला टीईटी एक्झाम आयुष्यभरामध्ये कितीही परीक्षा द्या, आता जवळपास 8वं सेशन झालं, 8 नाही 9वं सेशन झालं, 9 वेळेस टीईटी झाली। असे कार्यकर्ते आहेत 9 वेळेस सुद्धा टीईटी एक्झाम देऊन पास होता आलं नाही। त्यांच्यासाठी खास सांगतो, आता तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फक्त 6 वेळेस टीईटी एक्झाम देता येते। आणि शिक्षक मंडळी लक्षात ठेवा, जे गव्हर्नमेंट टीचर आहेत, जे आता शाळेवर कार्यरत आहेत, म्हणजे इंग्लिश स्कूल सोडून झडपी शाळेवर किंवा अप्रोल असणारे टीचरला फक्त त्यांनी दिलेली आहे 31 ऑगस्ट पर्यंत 2027 पर्यंत तुम्हाला टीईटी एक्झाम पास करायची आहे। या कालावधीमध्ये टीईटी एक्झाम कधी कधी असणार बघा, जून जुलै या दोन्ही पैकी एका महिन्यात 2026 मध्ये असणार, नोव्हेंबर महिन्यात 2026 मध्ये असणार, त्याच्यानंतर परत जून जुलै मध्येच जून जुलै 2027 मध्ये असणार। तुमच्यासाठी एवढे चान्स उपलब्ध आहेत। या 3 चान्स मध्ये तुम्हाला महाटीईटी सारखी जे की अवघड असणारी परीक्षा पास करायची आहे। सर वेळ मिळत नाही, इतर ड्युट्या, शाळेतलं प्रेशर, राजकारणामधला सहभाग, पगार आलेली कुठं गुंतवावं, त्यानंतर मुलाबाळांचे शिक्षण, सगळ्या गोष्टी आहेत, मला सुद्धा मान्य आहेत। सरकारने सुप्रीम कोर्टाने आणलेल्या आदेशानुसार तुम्ही जर विचार केला हा आदेश बदलेल, तर हा आदेश बदलायला अजून पुढले 10 वर्ष लागतील। 10 वर्षामध्ये तुमचं प्रमोशन असेल, या सर्व गोष्टीला एक काय फुल स्टॉप मिळत आहे। या कारणास्तव तुम्हाला अभ्यासाला वेळ देणं आवश्यक आहे, अभ्यासावर काम करणं, अभ्यास करणं आवश्यक आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण विषयानुसार अभ्यास कसा करावा आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत। आता पेपर 1 देणारी शिक्षक मंडळी आहेत, पेपर 1-2 देणारे विद्यार्थी मंडळी व शिक्षक मंडळी आहेत, हे दोघांसाठी सुद्धा हा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या। पहिला विषय म्हणजे आपण मराठी विषय निवडणार आहोतच 100%, कुणीही असेल महाराष्ट्रामध्ये आहे म्हटल्यानंतर लँग्वेज मध्ये मराठी आपण निवडणार आहोत। दुसरा विषय इंग्रजी निवडा या कोणताही निवडा, आपल्याला या दुसऱ्या विषयामध्ये मार्क जास्त घ्यायचे का नाही हे आपल्या मनावर आहे। त्यानंतर सीडीपी विषय आहे 30 गुणासाठी, त्यानंतर मॅथ आहे पहिल्या पेपरसाठी 30 गुणासाठी, त्यानंतर ईव्हीएस आहे 30 गुणासाठी। आता लक्षात घ्या, दिवसभरामध्ये तुमच्याकडे अजून सुद्धा साधारणपणे 180 दिवसाचा कालावधी आहे। किती दिवसाचा आहे? 180 डेज तुमच्याकडे आहेत। मला सांगा, रोज अर्धा मार्काची तयारी करायची आपल्याला, 90 मार्क मिळवायचे म्हटल्यानंतर रोज किती? अर्धा मार्क काय फुल मार्क काय, आपल्याला एका प्रश्नाची तयारी करणं आवश्यक आहे। आता करत असताना पॅटर्न फिक्स आहे हो, याला अवघड बनवण्याचं काम केलेलं आहे मराठीमध्ये। आता थोडक्यात सांगतो, वर्णमाल्यावर 1-2 क्वेश्चन, संधीवर 1 क्वेश्चन, शब्दाच्या जातीवर 3-4 क्वेश्चन, वाक्य प्रत्यकरणावर क्वेश्चन, मन विचारले, समानार्थी शब्द विचारलेत, विरुद्धार्थी शब्द विचारलेत आणि वाक्य अरेंजमेंट विचारले, उतार्यावरील प्रश्न विचारलेत। हे फिक्स 2013 पासून ते 2026 पर्यंत या मागच्या 13 वर्षामध्ये टीईटीने पॅटर्न अजिबात चेंज केलेला नाही। तो पॅटर्न पर्यंत जाणं आवश्यक आहे। त्यासाठीच आपण 100% गॅरंटीसह विद्यार्थ्यांचे ऍडमिशन करून घेतोय आणि हा आपला संपर्क क्रमांक आहे।
मी स्वतः चालक आणि मालक, म्हणजे शिकवणार सुद्धा मी आहे, मार्गदर्शन सुद्धा मीच करणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कुठल्या चुका होत आहेत याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन आपल्याकडून टीईटी पास करून घेतली जाणार आहे. हा क्लास लाईव्ह आहे, तुमच्या वेळेनुसार तुम्हाला रेकॉर्ड सुद्धा बघता येणार आहे. प्लस तुम्हाला लाईव्ह रेकॉर्ड प्लस तुम्हाला सर्व विषयाच्या नोट्स दिल्या जाणार आहेत. तुमच्याकडून मागचे पेपर सॉल्व्ह करून घेतले जाणार आहेत आणि परीक्षाभिमुख शिकवलं जाणार आहे. वेळेच्या बचतीमध्ये शिकवलं जाणार आहे. तुम्हाला नोट्स उपलब्ध करून दिल्या जाणार. म्हणजे या सर्व गोष्टी एकत्रित मिळण्याचं ठिकाण म्हणजे ग्रो अकॅडमी. ठीक आहे. आता या 30 पैकी आपल्याला 25 मार्क मिळालेच पाहिजेत, ही तयारी असली पाहिजे. या विषयामध्ये तुम्ही ती हिंदी निवडा, कन्नड निवडा, पाली निवडा, कोणतीही निवडा, पण या विषयामध्ये लक्षात घ्या, या विषयामध्ये मला 15च मार्क मिळवायचे किंवा 10 मार्क आले तरी चालतील. कारण मी हा विषय सीडीपी हा विषय सुद्धा 25 मार्कापर्यंत नेण्याचा प्रयत्न आणि करणारच आहे. आणि हा सुद्धा विषय 25 मार्कापर्यंत न्यायचे. यामध्ये सुद्धा मला 10 मार्क घ्यायचे. बस बघा, हे 25 हे मेजर सब्जेक्ट आपल्याला 75 मार्क आणि हे 20 मार्क म्हणजेच मित्रांनो 95 मार्क. आता याच्यामध्ये थोडंफार खालीवरी झालं तरी आपण कास्ट मध्ये असाल तर 83 मार्काला पास असणार आहात आणि ओपन मध्ये असाल तर 90 मार्काला पास असणार. तीच पद्धत तुम्हाला मॅथ आणि सायन्स मध्ये, मॅथ आणि सायन्स, आणि मी काय सांगेन, यांनी 1 पेपर 2 पेपर ज्याला द्यायचं ते हे विषय निवडा. तुमचा बेनिफिट 100% बेनिफिट होणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही सुटणार आहात टीईटी. आपल्याला 120 मार्क पडले काय, 90-91 मार्क पडले काय, किंवा आपल्याला 84 मार्क पडले काय, 148 मार्क पडले काय, पण आपल्याला ही परीक्षा पास करायची आहे हे डोक्यात असणं गरजेचं आहे. या परीक्षेच्या मागे हात धुवून दिवसभरामधला मी काय सांगेन, फक्त 2 ते 3 तास वेळ द्या आतापासून. किती? 2-3 तास वेळ काढा बस. कधी गणित घ्या, कधी मराठी घ्या, कधी सीडीपी वाचा. 3च विषयावर जास्तीत जास्त फोकस करा. परीक्षेच्या आधी फक्त मागचे पेपर बघून जावा, तुम्हाला 10 मार्क आरामशीर येतील. इंग्रजी व्याकरणामध्ये, इंग्रजी व्याकरण सुद्धा आपण शिकवतो, सर्वच विषय शिकवतो, पण आपल्याला या 3 विषयावर फोकस करणं गरजेचं आहे. सोशल सायन्स वाल्यांना सुद्धा एक सांगतो, या विषयामध्ये 40 मार्क मिळवायचे, 2 विषयामध्ये 40 मार्क, 40 मार्क मिळवायचे. कारण आपले हे 3 विषय मराठी, सीडीपी, इंग्रजी, 25 दुनी 50, 60 प्लस हे 40 किंवा 30 मार्क आले तरच आपण परीक्षा क्रॅक करू शकतो. हे प्लॅनिंग असणं आवश्यक आहे, माइंडसेट असणं आवश्यक आहे. आता पळत जाऊन बाजारामध्ये एक काम करा, सेल्फ स्टडी करा, ऑनलाईन क्लास लावून करा, माझ्यासोबत करा. एक पळत जाऊन तुम्हाला एक काम करायचे, मागच्या प्रश्नपत्रिकेचं पुस्तक घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये काहीच अभ्यास करायचं नाही. सांगतो काय करायचं, पहिल्या पेपर पासून आत्ताच्या 2025च्या पेपर पर्यंत फक्त कोणते प्रश्न आलेले आहेत हे 15 दिवस वाचून काढा बस. तुम्हाला तुमच्याकडे असा चार्ट निर्माण होईल मित्रांनो, लक्षात घ्या, तुमच्याकडे असा चार्ट निर्माण होईल, तुम्हाला असा चार्ट निर्माण होईल. आतापर्यंत किती एक्झाम झाल्या? 8-9 एक्झाम झाल्या, बरोबर. 8च पकडून चलो आपण. 8 एक्झाम मध्ये समजा फॉर एक्झाम्पल वर्णमालेवर 8ही एक्झाम मध्ये 8ही परीक्षामध्ये 8 प्रश्न विचारले होते. संधी 8ही परीक्षामध्ये 8 प्रश्न विचारले होते. गणिताच्या बाबतीत नफा तोटा 8ही परीक्षात 8 प्रश्न विचारले होते. रेल्वे 8ही परीक्षात 8 प्रश्न विचारले होते. सीडीपी मध्ये उपपत्तीवर 4 प्रश्न होते, प्रत्येक पेपरला 8-32 प्रश्न होते. म्हणजे लक्षात आलं का, पॅटर्न तोच आहे. क्वेश्चन टॅग दरवर्षी येतं, डायरेक्ट इनडायरेक्ट दरवर्षी येतं, स्पेलिंग मिस्टेक दरवर्षी येतं, एक उतारा येतो, एक कविता येते. इंग्रजीचा सिलेबस हाच आहे, हेच आपल्याला पुढे करत राहायचं आहे. म्हणून काय म्हणतोय, तुम्हाला सेल्फ स्टडी करायचं किंवा अभ्यास हा आमच्या सोबत करायचे
तरी पण प्रश्नपत्रिका मागच्या डोळ्यासमोर ठेवूनच आपल्याला अभ्यास करायचंय. त्यामुळेच आपला या 2-3 तासामध्ये काय होणार आहे, अभ्यासक्रम पूर्ण होणार आहे. ह्या 3 तासामध्ये मी काय करणार आहे, विद्यार्थ्यांना लागणारं मटेरियल देणार आहे, त्यांचं बेस कव्हर करणार आहे, जेणेकरून टीईटी पास झाले तर टीआयटी मध्ये सुद्धा त्यांचा फायदा होईल. हे नोकरी करून हे करणं गरजेचं आहे. त्याच्या पुढे अजून थोडस छोटस प्लॅन सांगतो काय करणं गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल प्रायव्हेट वाल्यांनी, प्रायव्हेट मध्ये टीचर असणाऱ्या लोकांनी तुमचं एकतर 7 ते 1 या वेळेमध्ये शाळा असते, किंवा प्रायव्हेट दुसरा वर्ग 12 ते 5 या वेळेमध्ये शाळा असते. ओके, आता 7 ते 1 असणाऱ्यांनी दुपारचा 1 पासून 2 ते 5 या वेळेमध्ये अभ्यास करावा, बरोबर. आणि सकाळच्या वेळेमध्ये 9 ते 12 या वेळेमध्ये अभ्यास करावा. आणि गव्हर्नमेंट टीचरनी काय करावं सर, तर लक्षात घ्या, तुम्ही सकाळी 7 ते 10 पर्यंत अभ्यास करावा. म्हणजे मी दिवसभरामध्ये भविष्यासाठी किती वेळ देतोय, 3 तासच वेळ देतोय. हे डोक्यामध्ये सेट करणं गरजेचं आहे. तर आणि तरच नोकरी करून सुद्धा तुम्हाला ही परीक्षा पास करता येणार आहे. हे आधीच का सांगतोय, आधीच का तुमच्याकडून करून घेतलं जाईल असं सांगतोय, क्लास का तपासून चालू किंवा ऍक्टिव्ह करतोय, तर याचं एक कारण आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षामध्ये 11% रिझल्ट लागतोय. यावेळेस जरा जास्त लागलाय, 3-4% लागतो खरं त्या अर्थाने. पण जर आपण थोडं थोडं करत राहिलो, परीक्षेपूर्वी आपल्याला प्रेशर होणार नाही किंवा प्रेशर येणार नाही, आणि आपण ही परीक्षा सविस्तररित्या क्रॅक करू शकणार आहोत. ठीक आहे, त्यामुळे या गोष्टीकडे आज जाणीवपूर्वक लक्ष द्या. आणि आगामी टीईटीचा अभ्यास कसा करावा, आणि काही अडचणी असतील तर हा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्हाला लाईव्ह क्लास नोट्स उपलब्ध आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, पुंडे सरांचा नंबर सेव्ह करून तुम्ही अभ्यासाला लागा. काही अडचणी असतील तर मला व्हॉट्सअपला कळवायला हरकत नाही. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.